नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत आणि आपल्या मान्यवरांसोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची। बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर प्रकरणासंदर्भामध्ये पोलिसांना आता निर्दोषत्व बहाल करण्यात आलंय। न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना आता क्लीन चिट देण्यात आली आहे। स्वरक्षणासाठी अक्षय शिंदेवरती गोळीबार केल्याचा पोलिसांनी दावा केलाय। न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगानं हा आता मान्य केलेला आहे। तर दुसरी बातमी आहे शिवसेनेसंदर्भातली। शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, शिंदेंचा की ठाकरेंचा, या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे। कारण शिवसेना धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एक अंतिम सुनावणी पार पडणार आहे आणि या सुनावणीकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या आधी सुद्धा सुनावण्या पार पडल्या, मात्र त्या मुद्द्याला तारीख पे तारीखच मिळत होती। त्यामुळे आता आज तरी यावर उत्तर निघणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तिसरी बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं काल अतिवृष्टी संदर्भामधली एक मोठी घोषणा केली। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजवर विरोधकांनी आता तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। ही मदत तुटपुंजी असून सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची संतप्त टीका शेतकऱ्यांवरती आता या सरकारनं जे काही पॅकेज जाहीर केलेलं आहे ते तुटपुंजी असल्याची टीका विरोधकांनी केली आणि त्यावरून आता निशाणा साधलाय। आणि पहिली बातमी अर्थातच अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची। कारण बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि याच प्रकरणासंदर्भात नानाविध प्रश्न उपस्थित झाले। कोर्टामध्ये केस उभी राहिली आणि त्यानंतर या प्रकरणासंदर्भात आता ज्या पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला त्या पोलिसांना आता निर्दोषत्व बहाल करण्यात आले। न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना आता क्लीन चिट देण्यात आली आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे। किशोरजी, मला सांगा, अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, नानाविध प्रश्न उपस्थित झाले, त्याच्या कुटुंबानं सुद्धा प्रश्न उपस्थित केले, पोलिसांवरतीच शंका उपस्थित केली की त्यांनी एन्काउंटर नाही, त्यांनी त्याची हत्या केली। मात्र हे सगळं प्रकरण काय होतं, नेमका हा एन्काउंटर खरा होता का आणि काय नेमकं कोर्टामध्ये घडलेलं होतं? सिद्धेश, ज्या पद्धतीने अक्षय जे बलात्कार प्रकरण झालं होतं, हं, दोन लैंगिक मुलींवर अनैतिक अत्याचार, लैंगिक अत्याचार झाले होते। हं, त्यामुळे बदलापूर पुरतं हादरलं होतं। 2024 मधली ही घटना आहे आणि या घटनेनुसार बदलापूरकरांनी एक मोठा जनआक्रोश उसळला होता। बदलापूर स्टेशनमध्ये एक रेल्वे रोको केला होता। जवळजवळ 16 तास हा जो आहे तो चालला होता आणि या अंतर्गत जी मोठी त्याला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांची होत होती आणि समाज माध्यमातून किंवा देशातून खूप मोठा जनशोभ उसळला होता। हं, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोर्टात सुद्धा जी सुनावणी सुरू होती, तळोजाला 23 सप्टेंबर 2024च्या दरम्यान तळोजा कारागृहातून त्याला नेत असताना पोलीस चकमकीमध्ये त्याने पोलिसांचंच पिस्तूल काढलं आणि त्यांच्यावर ते उगारलं। हं, त्या उगारल्याच्या प्रकरणामध्ये झटापटीमध्ये पोलिसांनी गोळीबार केला, असा हं, पोलिसांचा दावा होता। मात्र त्याच्या वकिलाने किंवा त्याच्या आई-वडिलांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आमच्या मुलाची हत्या करण्यात आलेली आहे, त्यावर मात्र न्यायालयाने ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर मग त्याची चौकशी चालू झाली होती। आयोग नेमला होता। दिलीप भोसले हा जो न्यायमूर्त्यांचा बर, जो आयोग नेमला होता, त्या अंतर्गत जी सुनावणी आहे त्याचा निकाल आता आलेला आहे। हं, तर पोलिसांना इथे क्लीन चिट देण्यात आलेली आहे, अशी प्राथमिक माहिती आता जी आहे मिळत आहे। हं। पण किशोरजी, जर आपण बघितलं असेल तर सुनावणी पार पडली, त्याच्या वकिलांनी सुद्धा काही युक्तिवाद केले, मात्र त्याच्या वकिलांचं विशेष करून कौतुक आहे। कारण एखाद्या आरोपीची केस अशा पद्धतीनं लढणं, जो आरोपी एका लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये तो गवला गेलेला आहे आणि ही केस कशी पुढे घेऊन जाता येईल हे त्याच्या वकिलांनी करून दाखवलं होतं। मात्र त्यांचा जो काही तो प्रयत्न होता तो निष्फळ ठरला। मात्र काय झालं होतं, त्या वकिलांनी आता काय नेमकी प्रतिक्रिया दिली आता या कोर्टाच्या निर्णयावरती? अधिकार आयोग जे आहे ते आपल्या देशामध्ये आहे। हं, या अंतर्गत मग आरोपी असो किंवा कोणताही सर्वसामान्य नागरिक असो, त्यावर सुनावणी केली जाते। मानवाधिकार आयोगाने सुद्धा क्लीन चिट दिलेली आहे, कारण की ज्या पद्धतीने त्याच्या आई-वडिलांनी नंतर केसच मागे घेतली, हं, कोर्टातून सुद्धा ती केस त्यांनी मागे घेतली आणि ह्या प्रकरणानंतर, ज्या एन्काउंटर प्रकरणानंतर त्याच्या आई-वडिलांनी सांगितलं आता आम्हाला केस लढायची नाही। मात्र जे अमित कटारनवरे ही जी केस लढत होते ॲडव्होकेट, हं, त्यांनी मात्र ह्या पद्धतीने खूप लढाई देण्याचा प्रयत्न केला। बर, परंतु कुठेतरी बर, ज्यावेळेस आता सरकारनेच उच्च न्यायालयाचा हं, जो निर्णय हं, होता हायकोर्टच्या अंतर्गत, हं, मग हं, दिलीप भोसले न्यायमूर्ती यांच्या अंतर्गत जे आयोग नेमण्यात आलं होतं, हं, त्या हं, आयोगाचा आता अहवाल आलेला आहे।
आणि त्या आयोगाच्या अहवालानुसार आता हा निर्णय झालेला बर आहे शिंदेची. बर किशोरजी तुम्ही सोबतच राहा पण आपली सहकारी ज्योत्सना सुद्धा या संदर्भामधली माहिती तिच्याकडे आहे, तिच्याकडे आता आपण जाऊयात. ज्योत्सना, मी तुझ्याकडे येतोय. मला सांग, आता अक्षय शिंदेचं प्रकरण जेव्हा त्याचा एन्काउंटर झाला, जेव्हा ती घटना घडली बदलापूरची, आक्रोश व्यक्त केला गेला राज्यभरात मधून. मात्र या सारख्या घटना जर राज्यामध्ये देशामध्ये घडत असतील तर याला कुठेतरी वचक लावणं, एन्काउंटर करणं, एन्काउंटर केला ही गोष्ट जर चांगली असली तरी सुद्धा काही हा एन्काउंटर केल्यानंतर काही एनजीओजनी सुद्धा आवाज उठवला की ही मानवी हत्या आहे, तुम्ही असं करू शकत नाही, असा सुद्धा आवाज उठवला गेला. मग आता यांचं काही स्पष्टीकरण आलंय का या संदर्भात? अगदी बरोबर आहे सिद्धेश. आपण हं, बघतोय की अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्यानंतर हं, अनेक ठिकाणी जे आहे ते पेढे सुद्धा वाटण्यात आले होते आणि याच संदर्भात त्याच्यानंतर आपण बघितलं की अक्षय शिंदे याला स्मशानभूमीमध्ये अक्षरशः अंतिम संस्कार करण्याची सुद्धा जागा जी आहे हं. ती अडवण्यात आलेली होती. त्यामुळे एकूणच राज्य मानव अधिकार आयोग जे आहे त्यांच्याकडे सुद्धा ही तक्रार गेलेली होती बर आणि मात्र राज्य मानव अधिकार आयोगाकडे ज्यावेळेस ही तक्रार गेली आणि अक्षय शिंदे याच्या पालकांना बोलवण्यात आलं त्यावेळेस मात्र अक्षय शिंदे याच्या पालकांनी नमती भूमिका घेतली आणि अशा वेळेस काय होतं की राज्य मानव अधिकार आयोग जो आहे ते संबंधित जे पीडित परिवार असतो, पीडित संबंधित व्यक्ती असते त्याच्या परिवाराचं, त्याच्या कुटुंबियाचं म्हणणं सुद्धा ऐकून घेत असते. मात्र आता त्याच कुटुंबियाचं ज्यांनी आक्रोश व्यक्त केला होता की आमच्या मुलाचं एन्काउंटर नाही झालेलं आहे, आमच्या मुलाला जाणीवपूर्वक मारण्यात आलेलं आहे, म्हणजे एन्काउंटर जो झालेला आहे तो जाणीवपूर्वक मारण्यात आलेला आहे. कारण अक्षय शिंदे याला रिव्हॉल्व्हरचं किंवा कुठल्याही पिस्टलचं त्याला ज्ञान नव्हतं, त्यामुळे पोलिसांची पिस्टल काढून घेणं आणि त्यानंतर पोलिसांवरती हल्ला पण करणं ज्योत्सना, हे यामध्ये अगदीच असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की अक्षयनं पोलिसांवरती पहिला हल्ला केला आणि पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याचा एन्काउंटर केला. याच्यामध्ये किती तथ्य होतं? कोर्टामध्ये याचा युक्तिवाद झालेला होता का? नेमकं कोर्टामध्ये काय घडलं होतं हे जाणून घ्यायला आवडेल. अगदी बरोबर. ज्यावेळेस आपण बघितलं की ही घटना घडलेली त्यानंतर एक पोलीस जखमी सुद्धा झालेला. जखमी पोलिसाला ऍडमिट करण्यात आलेलं होतं आणि जखमी पोलिसांनीच असं स्टेटमेंट जे आहे ते दिलं होतं की अक्षय शिंदेने माझ्यावरती हल्ला केला आणि बचावासाठी आम्ही अक्षय शिंदेवरती गोळ्या झाडल्या. त्यावेळेस असा सुद्धा सवाल उपस्थित झाला होता बर की अक्षय शिंदे याला जर म्हणजे तो जर अटॅक करत होता पोलिसांवरती तर पोलिसांनी त्याला म्हणजे 2 ते 3 गोळ्या झाडण्याची आवश्यकता काय होती? पोलीस त्याला जखमी सुद्धा करू शकत होते. मात्र अक्षय शिंदे याचा एन्काउंटर मध्ये मृत्यू झाला होता आणि या प्रकरणानंतर एकूणच जनाक्रोश जो आहे तो दोन्ही बाजूने उसळला होता. एका बाजूला आहे एन्काउंटर झालं याचं सेलिब्रेशन केलं जात होतं, मात्र दुसरीकडे अक्षय शिंदे याचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये त्याला जागा दिली जात नव्हती आणि त्यामुळेच कोर्टाने जे आहे ते अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला होता की अक्षय शिंदे हा काही म्हणजे त्याची जर आपण केस हिस्ट्री बघितली की अक्षय शिंदेची जर हिस्ट्री बघितली तर अशा प्रकारची त्याला कुठली पार्श्वभूमी होती का? अक्षय शिंदे याला बंदूक किंवा कुठलीही प्रकारची पिस्टल चालवण्याचं त्याला ज्ञान होतं का? पोलिसांनी त्याला जेव्हा व्हॅन मधून जेलमध्ये नेत होते त्यावेळेस अक्षय शिंदे याला हतकडी लावण्यात आली होती का? पोलीस जे आहेत त्याच्या पोलिसांच्या खिशातली बर बंदूक काढून घेणं आणि ती हा रिव्हॉल्वर जी आहे ती पोलिसांवरती रोखून धरणं आणि त्यानंतर पोलिसांवरती अटॅक करणं अशा प्रकारचा जो स्टेटमेंट जो आहे तो पोलिसांनी जबाब जो आहे तो कोर्टामध्ये पण नोंदवला होता. मात्र याच्यावरती अनेक प्रकारचे सवाल जे आहेत अक्षय शिंदे यांच्या वकिलाने उपस्थित केले होते. कारण अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी जी आहे ती अशा प्रकारच्या गुन्हेगारीची नाही बर राहिलेली. बर त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा बनाव असल्याचा वारंवार अक्षय नक्कीच शिंदेच्या हा एन्काउंटर वकिलांकडून बनाव असल्याचा युक्तिवाद कोर्टामध्ये झालेला होता आणि अखेर आता हा एन्काउंटर बनाव नसल्याचाच निर्वाळा आता कोर्टानं दिलेला आणि क्लीन चिट दिलेली आहे या पोलीस अधिकाऱ्यांना. ज्योत्सना, तू सोबत राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घ्यायचे आहेत. मात्र यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातून, ती म्हणजेच अर्थात शिवसेना पक्षातून. शिवसेना कुणाची, शिंदेची की ठाकरेंची, आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा, ठाकरेंचा की शिंदेचा, या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सुनावणी पार पडणार आहे. अंतिम सुनावणी आहे असं सुद्धा बोललं जातंय. या सुनावणीकडे सध्या आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. याआधी सुद्धा सुनावण्या पार पडल्या, मात्र या मुद्द्याला सुद्धा तारीख पे तारीखच मिळत होती आणि त्यामुळेच आज तरी यावर उत्तर निघणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे 2 प्रतिनिधी या विषयाबद्दल विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत. माझे सहकारी महेंद्र जोईल आणि माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत असणार आहे. मी सर्वप्रथम महेंद्र तुझ्याकडे येणार आहे. महेंद्र, जवळपास 3 वर्ष झालेत, कारण 2022 मध्ये सत्ता संघर्षाचा हा सगळा तामझाम आहे तो निघालेला होता. एकनाथ शिंदे शिवसेनेमधनं बाहेर पडले आणि एकटे बाहेर पडले नाहीत, आमदारांसह शिवसेना पण घेऊन ते बाहेर पडले आणि त्याच्यानंतर अखेर कोर्टानं सुद्धा निर्णय दिलेला होता की
हा शिवसेना हा पक्ष शिंदेचाच आहे आणि चिन्ह सुद्धा शिंदेकडे केलं. मात्र प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित होतो, या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये कोर्टामध्ये नेमका काय काय युक्तिवाद झाला आणि नेमकं काय झालं होतं कोर्टामध्ये आणि आजच्या निकालाकडे आजचा निकाल काय येऊ शकतो कोर्टाचा, अगदी सविस्तर. सिद्धेश, जून 2022ला एकंदरीत ठाकरे गट जे शिंदे आहेत त्यांनी 40 आमदारांसह बंड केलं होतं आणि त्यांनी भाजपच्या समर्थनाने सरकार स्थापन केलं होतं. आणि या सगळ्या संदर्भात जे आहे ते या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर एकीकडे जर पाहिलं तर आपण ज्या सगळ्या आमदारांनी आमचीच शिवसेना आणि आम्ही जे ते आम्ही शिवसेना आहोत असा सगळा जो कयास लावला होता, त्यानंतर एकंदरीत या सगळ्या गोष्टींकडे फेब्रुवारी महिन्यामध्येच जे आहे ते निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव हे शिंदेंना दिलं होतं आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून या विरोधात जे आहे ते आव्हान दिलं आलं होतं सुप्रीम कोर्टात. त्यानंतर या सगळ्या याचिका ठरल्या या याचिकांवरती सुनावणी होत होती. मात्र तारीख पे तारीखच मिळत होती. ठाकरे गटाकडून जे ते पक्ष आणि चिन्ह आमचंच आहे असंही तो दावा केला जात होता, कारण मूळ जे ते सगळे रजिस्टर आहे ती कागदपत्र आहेत ती ठाकरेंची आहेत. ठाकरेंकडे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव लावून जे ते सगळं शिंदेकडून केलं जातं. अशा सगळ्या ज्या युक्तिवाद आहेत त्या वारंवार घडत होत्या. मात्र या सगळ्या गोष्टीकडे पाहता आता आज जे ते सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. आज जर ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण ते ढवळून निघणार आहे आणि जर शिंदेंच्या बाजूने लागला तर शिंदेंना यावर ते कोर्टाकडून जे ते शिक्षा होऊ शकते किंवा त्यांनाही काही जे ते कायदेशीर पद्धतीने कारवाई होऊ शकते. मात्र जर हा निर्णय ठाकरेंच्या समर्थनार्थ लागला तर ठाकरेंसाठी ही नवसंजीवनी म्हणावी लागेल, कारण या आता येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यासाठी ठाकरेंसाठी एक महत्त्वाच्या पूर्ण असणार आहेत. पण महेंद्र, जर आपण बघितलं असेल जसं तू आता म्हणालास की अनेक नानाविध सुनावण्या यामध्ये पार पडल्या, युक्तिवाद झाले दोन्ही पक्षांच्या वकिलांकडून. मात्र एक आहे ते म्हणजे नवाब रेबिया प्रकरण. ज्या नवाब रेबिया प्रकरणाचा दाखला या युक्तिवादामध्ये दिला गेलेला होता, हे नेमका या प्रकरणाचा नेमका याच्या निर्णयावरती कसा इम्पॅक्ट ठरू शकतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर चिन्ह जर द्यायचं झालंच तर मग ते कुणाकडे जाऊ शकतं? म्हणायला गेलं तर असे युक्तिवाद करण्यात आले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार यांचेही जे ते दाखले या संदर्भात देण्यात आले होते. मात्र आज जी तारीख जी सुनावणी होणार आहे ती ठाकरेंच्या बाजूने होते की शिंदेंच्या बाजूने होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कोर्ट काय निर्णय देते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण जर ठाकरेंच्या बाजूने निर्णय लागला तर ठाकरेंसाठी नवी संजीवनी असणार आहे आणि जर शिंदेच्या बाजूने निर्णय लागला तर शिंदेंना हे खूप मोठं धोकादायक असणार आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका संस्थांच्या निवडणुका आहेत आणि हे सगळं पाहता आज निकाल लागला तर तो राखीव ठेवल्याची शक्यताही सांगण्यात येते. त्यामुळे आज नेमकं कोर्टात काय घडतंय, दुपारी 12 वाजता जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सगळ्या सुनावणीकडे जे आहे ते अख्ख्या महाराष्ट्रासहित देशाचं लक्ष लागून राहिलं. चिन्ह आणि नाव हे कोणाला मिळणार आहे, ठाकरेंना की शिंदेंना, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बरं महेंद्र, तू सोबतच राहा. मी आपली सहकारी ज्योत्स्नाकडे जाणार आहे. ज्योत्स्ना, आता हे झालं ठाकरे गटाच्या आणि शिंदे गटाच्या सुनावणीचं. मात्र जर आपण बघितलं असेल तर शिंदेच्या शिवसेनेकडून आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार याचा दावा केलेला होता की शिवसेना आमचीच आहे, आमचीच खरी शिवसेना. एकनाथ शिंदे म्हणायचे की बाळासाहेबांचे विचार मी पुढे घेऊन जातो त्यामुळे शिवसेना आमचीच आहे, आणि उद्धव ठाकरे असं म्हणायचे की हा शिवसेना पक्ष आमच्याच परिवारानं उभा केला त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे. मात्र प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की जो कोर्टानं निर्णय दिला होता मध्यंतरीच्या काळामध्ये आणि शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि शिवसेना पक्षाचं नाव हे शिंदेकडे केलं होतं, मात्र आताच्या निर्णयामध्ये काय होऊ शकतं? आतापर्यंतचे जेवढे दाखले कोर्टामध्ये दिलेले होते दोन्ही पक्षांच्या वकिलांनी आणि जो युक्तिवाद झाला होता, या युक्तिवादाअंती आता नेमका काय निर्णय कोर्ट देऊ शकतं आणि याचा शिंदेच्या शिवसेनेला कसा फायदा होऊ शकतो आणि ठाकरेंच्या शिवसेनेला कसा फायदा होऊ शकतो? सिद्धेश, याच्यामध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला सिक्वेन्स बघणं फार गरजेचं आहे की 2022ला दोन्ही पक्ष जे आहेत ते वेगळे झाले. त्याच्यानंतर जे आहेत ते दोन्ही पक्षाने म्हणजे ठाकरे गटाने पण आणि शिंदे गटाने पण शिवसेनेच्या चिन्हावरती आणि पक्षावरती दावा केला होता. त्यामध्ये
जे आहे ते राज्यपालांची भूमिका सुद्धा फार महत्वाची होती, कारण राज्यपालांनी ज्या भूमिकेनुसार जे आहे ते विधानसभेमध्ये आपले जे किती आमदार आहेत, संख्याबळ आहे, त्याच्या आधारावरती हा निकाल म्हणजे त्याच्या आधारावरती हे सिद्ध केलं जाईल की म्हणजे एकूणच सरकार कोणाचं सत्तेत राहील किंवा गट जो आहे, शिंदे गट आहे किंवा ठाकरे गट जो आहे तो गटानुसार कोणाकडे राहील, म्हणजे सरकार बरखास्त करायचं आहे का गट वेगळा करून 10व्या अनुसूचीनुसार गट वेगळा करायचा आहे, अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण झालेला. मात्र दुसरीकडे आपण बघितलं की दोन्ही पक्ष जे आहेत म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट हे यांनी हायकोर्टामध्ये याचिका माफ करा, मुंबईमध्ये नाही तर त्यांनी जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. दुसरीकडे निवडणूक आयोगाने, कारण विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्यामुळे निवडणूक आयोगाने जे आहे तात्काळ निर्णय घेतला आणि पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचे जे नाव आहे ते एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं होतं. त्यानंतर एकूणच एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा फायदा हा झाला की त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर जे आहे त्यांनी निवडणुकीमध्ये एक चांगला परफॉर्मन्स केला आणि एकनाथ शिंदेनी म्हणजे जेव्हा पक्ष फुटला त्यानंतर 40 आमदार आणि जवळपास 8 पेक्षा जास्त खासदार एकनाथ शिंदेकडे होते. त्यामुळे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये त्यांची संख्याबळ दाखवत त्यांनी निवडणूक आयोगासमोर आपले आमदाराची खासदाराची संख्या दाखवली आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या आमदारांची आणि खासदारांची संख्या लक्षात घेता आणि त्याचबरोबर येत्या काळातल्या 2024ला ज्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती तत्काळ चिन्ह जे आहे म्हणजे पक्षाचं जे धनुष्यबाणाचं चिन्ह आणि नाव जे आहे ते एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आणि ठाकरेंना जे आहे ते मशालीचं चिन्ह दिलं आणि शिवसेना ठाकरे गटाला जे आहे ते नाव सुद्धा वेगळं देण्यात आलं. त्यानंतर आपण सगळं बघितलं की हे सगळं झाल्यानंतर जे आहे ते ठाकरे गट वारंवार जो आहे तो हा दावा करत होता की मूळ शिवसेना आमच्याकडे आहे, कारण 2018ला जी कार्यकारिणीची बैठक झाली होती त्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे प्रतोद म्हणून आणि मुख्य नेते म्हणून जे आहे जरी एकनाथ शिंदेना निवडण्यात आलं होतं तरी पक्षाचे प्रमुख म्हणून जे आहे ते उद्धव ठाकरेच होते. त्याच्यामुळे पक्षात म्हणजे विधानसभेमध्ये असलेला पक्ष हा फक्त पक्ष नसतो, तर म्हणजे फ्लोअरवरचा पक्ष हा फक्त पक्ष नसतो. एखादा पक्ष ज्या वेळेस उभा असतो तर त्या पक्षाची जी कार्यकारिणी असते त्या पक्षाचे पदाधिकारी असतात, जो रस्त्यावरती आंदोलन करत असतो तो सुद्धा पक्ष असतो, पक्षाचे इतर पदाधिकारी असतात, त्यांच्या पण जीवावरती हे आमदार निवडून आलेले ज्योत्स्ना, असतात आणि फक्त त्याच्यामुळे मुद्दा हा पक्षाचा नाहीये, मुद्दा हा सर्वांगीण विकास म्हणजे सर्वांगीण बाजूचा आहे. पण प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा असा उपस्थित होतो की जे युक्तिवाद झाले, कपिल सिब्बलांनी जो युक्तिवाद केला, त्याच्यानंतर हरीश साळवेंनी जो काही युक्तिवाद केलेला होता, या सगळ्या युक्तिवादांमधून नेमकं आंतिक म्हणजे काय हाती काय लागलं? कारण जर प्रश्न जर असा असेल की जर चिन्हाबद्दल जर कोर्टाला जर निकाल द्यायचा असेल तर तो कुणाच्या बाजूने जाऊ शकतो आणि जर गेलाच तर तो कसा जाऊ शकतो, याच्याबद्दल काय विश्लेषण करता येईल? सिद्धेश, आपल्याला एक खूप चांगला वाक्य आठवत असेल, कपिल सिब्बलांनी सुनावणीच्या वेळेस त्यांचा युक्तिवाद मांडताना म्हटलं होतं की पक्ष जो आहे, पक्ष ही आई असते आणि पक्षाच्या आईची नाळ जी आहे ती विधानसभेमध्ये जे खासदार किंवा जे विधानसभेमध्ये जे आमदार असतात आणि लोकसभेतले जे खासदार असतात ते त्या आईची नाळ असते. त्याच्यामुळे फक्त फ्लोअर टेस्ट सिद्ध केल्याने एखाद्याकडे पक्ष जाऊ शकत नाही आणि आजचा निकाल जो आहे त्या निकालामध्ये उद्धव ठाकरे यांच्या याचिकेनुसार त्यांनी वारंवार ही मागणी केलेली आहे की याचा निकाल लवकरात लवकर लावा आणि आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे कोर्ट जे आहे ते लवकरात लवकर निकाल देतील. मात्र आता पुन्हा एकदा पक्षाची कार्यकारिणी म्हणजे 2018ला जी शिवसेनेची कार्यकारिणीची जी बैठक झाली होती कारण त्या वेळेचा व्हिडिओ सुद्धा जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी या याचिकेदरम्यान म्हणजे जो आहे तो सबमिट केलेला आहे की त्या कार्यकारिणीच्या बैठकीनुसार पक्षाचे जे काही पदाधिकारी असतात किंवा पक्षाची जी हायरार्की असते नक्कीच ज्योत्स्ना, त्यामुळे आता जर आपण बघितलं असेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुनावणी अंती नेमकं कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तू सोबतच राहा. मात्र आणखी एक महत्वाची बातमी आपल्या समोर आहे ती म्हणजे काल सरकारनं शेतकऱ्यांना एक मदत जाहीर केली, एक पॅकेज जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजवरती विरोधी पक्षांनी आता तीव्र नाराजी व्यक्त केली असून आता ही मदत तुटपुंजी असल्याचं सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची संतप्त टीका सुद्धा सरकारवरती केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेले सध्या आपल्यासोबत असणार आहे. दोघांचंही स्वागत आहे सर, जय महाराष्ट्रमध्ये. मी सर्वप्रथम राम सर तुमच्याकडे येणार आहे, कारण विरोधक असं म्हणतायत की पॅकेज फक्त आकड्यांचा खेळ आहे आणि कर्जमाफी का केली नाही कालच्या या घोषणेमध्ये, काय सांगाल? सिद्धेशजी, मी सांगतो
अतिवृष्टीत बाधितांना सरकारनं काल 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं. बर. आता मला सांगा, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि मराठवाड्यासारख्या विभागामध्ये तर संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी, कष्टकरी, कामगार, सामान्य जनतेचं जीवन पूर्णतः नेस्तनाबूत झालं. हम्म. हे खरंय की या परिस्थितीला सरकारनं शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका घेतली. विरोधक म्हणत होते की सरकार काही देणार नाही, सरकार काही देणार नाही, सरकार काही देणार नाही, आणि सत्ताधारी सांगत होते की शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभा राहणार. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्व मंत्री महोदयांनी मराठवाडा महाराष्ट्राचा दौरा केला. 4-5 दिवसात पंचनामे केले आणि या सारासार विचार करून ही ऐतिहासिक पॅकेज जाहीर केलं. 50 वर्षात या राज्यानं 10 ते 15 पेक्षा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पाहिला. कधीच अशा प्रमाणे सर्वंकष मदत जाहीर झाली नव्हती. 31,628 कोटी म्हणजे ज्या शेतकऱ्याची कोंबडी सुद्धा वाहून गेलेली त्याला जर 100 रुपये, म्हणजे घराची पडझड असेल, खरडून गेलेल्या जमिनी असतील, झोपड्या असतील किंवा सोयाबीन पीक असेल, कापूस, या सर्वाला विरोधक म्हणत होते 2,000 हेक्टरी, आम्ही 3,000 हेक्टर यामध्ये समावेश केलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी समाधानी झाला. आणि एक लक्षात घ्या, आबाळ फाटलेलं आहे. एका ठिगळानं आबाळ काही दुरुस्त होत नाही. बर. जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार नाही, तर जखमेवर दिलासा दिला या सरकारने आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी त्याचं स्वागत बर, केलंय. मी हाच आणि मुद्दा घेऊन दिवाळीच्या रामजी अगोदर- मी आता अमोल मातेल्यांकडे जातोय. अमोलजी, आता राम कुलकर्णी सरांचा आपण मुद्दा ऐकला असेल. त्यांनी असं सांगितलं की जो तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम सरकारनं केलंय, मात्र राम कुलकर्णी असं म्हणतायत की उलट सरकारनं या जखमेवरती फुंकर घालण्याचं काम केलंय. आपण कसं पाहताय? नेमकं काय आरोप केले होते तुम्ही? आकड्यांचा खेळ आहे असं म्हणतायत मवियाचे नेते. हे पहा, काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती काही घोषणा केली ती पुरेशी नाहीये. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलंय. अतिवृष्टीमुळे शेतकरी इतकं उत्पन्न म्हणजे शून्याच्या घरात गेलेलं आहे की त्या ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे, गुरंढोरं वाहून गेलेली आहेत, घरं वाहून गेलेली आहेत, गोठे वाहून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे, त्यांना हात द्यायला पाहिजे, पण त्यांनी इथं हात देण्याचं काम केलेलं नाहीये. आपण उदाहरण दाखल पाहिलं असेल, एखाद्या शेतकऱ्याचं 100 रुपये नुकसान झालं असेल तर सरकारने केवळ 10 ते 20 रुपये त्यांना मदत केलेली आहे कालच्या घोषणेप्रमाणे. एनडीआरएफ चे निकष जे आहेत 2015 प्रमाणे आहेत. एनडीआरएफचा निकष असा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शेतीमध्ये उत्पन्न घेता, प्रत्येक हेक्टर त्यांनी 20 ते 30 हजार रुपये त्यावेळेचे निकष लावलेले आहेत. आज 2025 आहेत. किती महागाई वाढलेली आहे, रासायनिक खते किती महाग झालेली आहेत, बी बियाणे किती महाग झालेले आहेत, औषधं असतील, इतर मजूर असतील, किती महागाई वाढलेली आहेत. ते जे निकष आहे ते बदलले पाहिजे. त्यानुसार आज जर प्रत्येक हेक्टरी शेतकऱ्याला उत्पन्न घ्यायचं ठरलं गेलं तर प्रत्येकी 60 ते 70 हजार रुपये प्रत्येक हेक्टरी उत्पन्नाचा खर्च येतो. आणि आज तुम्ही घोषणा करून सांगताय की आम्ही हे दिलं. मला सांगा बरं, आपल्या बाजूचं राज्य गुजरात आहे. गुजरातमध्ये 2022ला तिथं ब्रिज पडला, तिथे हजारो कोटी रुपये दिले गेले. चक्रीवादळ आलं तेव्हा कोणतेही निकष न लावता तिथे हजार रुपये, करोडो रुपये देण्यात आले. आज महाराष्ट्रामध्ये 1 महिना होऊन इतक्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. 29 जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे. विम्याचे जे दावे आहेत ते इतके प्रलंबित आहेत. 90 दिवसात शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजे. अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी. त्यांनी सांगितलं कोंबडीला आम्ही 100 रुपये दिले, जनावरांना दिले. तुम्ही काय दिलं? शेतकऱ्यांच्या हाताला जर जे आज बाजारपेठेमध्ये टंचाई भासते, उद्या जर शेतकऱ्याला उभं नाही केलं, शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली आहे, खताची जमीन वाहून गेलेली आहे, म्हणजे जमिनीचा भूगोल देखील बदललेला गेलेला आहे. अशी परिस्थिती ह्या राज्यावरती ओढवलेली आहे. पण हे राज्य सरकार गेंड्याच्या कातडीच आहे. गेंड्याच्या कातडीचं राज्य सरकार असल्याचं आता अमोल मातेल्लीजी बोलतायत.
पूर्ण बोला. बोलू द्या मला. बोला, ते बोला. शासकीय कार्यक्रमांवरती करोडो रुपये खर्च हा, करतात, पण हा. शेतकऱ्यांना जेव्हा द्यायची वेळ येते हा. तेव्हा त्यांचा हात आखडला गेला जातो. बर. तेव्हा ते गोल गोल आकड्यांमध्ये शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करताय. परत विरोधी पक्ष म्हणून आम्ही उतरून हा. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार बर. आणि शेतकऱ्यांना लाखो रुपयाची भरघोस मदत या सरकारकडून मिळवून देणार. नाही तर यांच्या नाकावर टिचून यांना दाखवून देणार का आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने कशा पद्धतीने आहोत. केंद्रातून तुम्ही कसे निधी आणतला गेले नाही. आंध्र प्रदेश एकदा अशीच घटना घडली होती. बर. तेव्हा त्या ठिकाणी राष्ट्रपतींना जाऊन राज्यपाल तिथले मुख्यमंत्री आमदार खासदारांना जाऊन भेटले. यांनी काय केलं, 2 आठवड्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेले, हात चालवत आले. अजूनपर्यंत कोणती घोषणा नाही. आज देशाचे पंतप्रधान मुंबई शहरामध्ये 2 दिवस येणार आहेत. 2 दिवस येणार आहेत, तेव्हा त्यांनी घोषणा करायला पाहिजे. मागच्या आठवड्यात अमित शहा साहेब आले, सहकार मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. त्यांनी म्हणले प्रस्ताव पाठवा, प्रस्ताव पाठवल्यानंतर आम्ही देऊ. अरे प्रस्तावाची वाट कशाला पाहताय. आणि प्रस्ताव पाठवायचा तर एक महिना झालेला आहे. इतक्या प्रमाणात अतिवृष्टी आहे, त्या शेतकऱ्याचा पाठीचा कणा मोडलेला आहे. आज त्या शाळेच्या मुलांची दप्तर वाहून गेलेली आहेत, सगळी कागदपत्र वाहून गेलेले आहेत. त्यांना खायला अन्नधान्य नाहीये, त्यांना निवारा नाहीये. बर. अशा परिस्थितीत तुम्ही निकष लावताय. कोणता तुम्ही शेतकरी विरोधी सरकार आहे. मी हाच मुद्दा घेऊन अमोलजी मी आता राम कुलकर्णी सरांकडे जातोय. अतिशय कमी वेळ राहिला आपल्याकडे, पण रामजी आता जसं आता अमोल मातेल यांनी म्हटलंय की शासकीय कार्यक्रमांवरती एवढा खर्च केला जातोय, मात्र जेव्हा शेतकऱ्यांवरती ह्या सगळ्या योजनांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, की जेव्हा शेतकऱ्यांना मदत करायची वेळ येते तेव्हा हात आखडला घेतला जातो, असं सुद्धा आता अमोल मातेले म्हणतात. आपण कसं पाहता हे त्यांनी या केलेल्या आरोपांवर? सिद्धेशजी, विरोधकांनी आरोप करणं हे मी समजून घेऊ शकतो. मला फक्त अमोलजीला एकच या ठिकाणी जाणून द्यायचंय कुलकर्णी साहेब, की आमचा आरोप नाहीये. 2019 शेतकऱ्यांना मदत 21 मिळाली ला पाहिजे ही आमची धर्म आहे. आम्ही 2019 शेतकरी पुत्र ऐका आहोत. ऐका तुमचं ऐकताना आम्ही गप्प होतो. नाही, मला वाटतं आम्ही ऐकून शेतकरी घेण्याची पुत्र आहोत, क्षमता लक्षात ठेवा. घ्या. शेतकऱ्यांच्या ऐकून वेदना घेण्याची काय तुम्हाला अमोलजी माहित नाहीये. क्षमता ठेवा. तुम्ही मुंबई ऐकून शहरामध्ये घेण्याची बसून तुम्ही क्षमता ठेवा. राज्यकारभार करताय. 2021 ला अतिवृष्टी झाली आणि मुख्यमंत्री काय तासासाठी फक्त मुख्यमंत्र्यांनी हवाई एक पाणी केली. सरकार लक्षात घ्या. संवेदनशील आहे आणि मुख्यमंत्री या फक्त सरकारनं हवाई पाणी केली. शेतकऱ्यांना हात अजित पवारांनी आकारता 3 दिवस पाणी केली. एकनाथ शिंदेने एका दिवसात पाणी केली. एका दिवसात पाणी होते का 29 जिल्ह्यांची, मला सांगा बरं. नाही, मला असं वाटतं तुम्ही की जे थोडं सांगताय ते आम्हाला पटत नाही. ऐकून घ्या, आम्ही ऐकून पटवून घेणार घ्या. नाही. तुमचं काय बोलताना ऐकायचं आम्ही तुम्ही? बोललो खोटी का? आकडेवारी सांगताय. तुम्ही अमोलजी, आम्ही तुमच्या बोललो सरकारची का? सफाई सांगू नका. तुम्ही मला शेतकऱ्यांना असं अजून काय वाटतं- केंद्र का निधी दिला नाही. केंद्राकडून पैसे एक- का एक- आणले नाही आतापर्यंत? अमोलजी एक त्यांना- पण आले अमोलजी नाही. त्यांना त्यांचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पूर्ण करू अतिवृष्टी द्या. आलेली आहे. हाहाकार माजलेला आहे. महापूर आलेला आहे. शेतकरी सगळे जमीन वाहून गेलेले आहेत. तरी तुम्ही हातावर हात घडी घालून शांत बसलात. तुम्हाला या ठिकाणी शरम वाटली पाहिजे या सरकारला. केंद्राने अजून एकही रुपया दिलेला नाहीये आणि तुम्ही आकड्यांच्या खेळामध्ये सरकारला शेतकऱ्यांना अमोलजी गुंतवताय तुमचे काय? आरोप, शेतकऱ्यांना तुमचा उद्रेक फसवताय हाच तुम्ही. अमोलजी तुमचा उद्रेक, तुमचा आरोप, तुमचे हे सगळे आता- गोष्टी मान्य आहेत, परंतु राम कुलकर्णी त्यांच्याच पक्षाची बाजू मांडतात, सरकारची बाजू मांडतात. सरकारचं नेमकं म्हणणं काय ते तरी ऐकून घ्या ना. बोला रामजी, बोला. नाही, ऐकलं ना काल सिद्धेशजी, मी सरकारचं म्हणणं त्यांनी कसे सांगतो गोल गोल आकडे 2000 ठरवलेत. अतिवृष्टीचं या ठिकाणी सरकारनं जे पॅकेज जाहीर केलं का, हा. ते पॅकेज तिप्पट आहे. वर्षाला कृषी खात्याला 9,000 कोटीचं बजेट आहे. या ठिकाणी तिप्पट पॅकेज जाहीर केलं. माझा सवाल आहे अमोलजीला, 2019-21 मध्ये अतिवृष्टी झाली, त्याचे पैसे अजून तुम्ही दिले नाहीत. जमिनी खरडून गेल्या होत्या. आणि मला असं वाटतं की विरोधकांनी ओरडण्यापेक्षा आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा काय केलं हे सांगाव ना. आता तुम्हाला काय वाटलं होतं? कुलकर्णी साहेब, देवेंद्र मागच्या फडणवीस 10-11 सरकार शेतकऱ्याला वर्षापासून रुपया देणार राज्यामध्ये आणि नाही, केंद्रामध्ये तुमचं सरकार सरकार वाऱ्यावर आहे, लक्षात सोडणार घ्या. आहे, सरकार तुम्ही मदत आम्ही करणार काय नाही, केलं अशा तुम्ही सांगू प्रकारचा नका. आरडाओरडा आम्ही केला जेव्हा होता. काय केलं ते हे शेतकऱ्यांनीच सरकार केलं. शेतकऱ्याच्या तुम्ही व्यापारी पाठीशी राजकीय खंबीरपणे सरकार आहे. उभा आहे, हे मदत देऊन सांगितलं. अमोलजी आणि अहो, रामजी, मदत मला वेळेची तुम्ही मर्यादा केलं आहे. मी त्यामुळे आता हा मुद्दा खूप पुढे जाऊ शकतो, मात्र वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्या दोघांनाही मला थांबवावं लागतंय. मात्र या मुद्द्यावरती आता नेमकं आणखी सरकार काय शेतकऱ्यांना मदत जाहीर करू शकतं का, पॅकेजमध्ये काही सुधारणा करू शकतं का, हे सुद्धा येत्या काळामध्ये लवकरच स्पष्ट होईल. धन्यवाद राम कुलकर्णी सर आणि अमोल मातेलेजी. आणि आमचे 2 प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते, ज्योत्स्ना गंगणे आणि महेंद्र जोईल, आणि या संदर्भामधले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत होते. आपले सुद्धा आभार. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.